Now let's continue. Question number 11. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन बघू. काय म्हणलं इन ट्रायंगल ABC प्रूव्ह द फॉलोइंग. A sin A minus B sin B equals C sin of A minus B हे प्रूव्ह करायचं. आता इथं इन ट्रायंगल ABC म्हणलं की तुम्हाला A plus B plus C equals 180 हे नेहमी वापरता येतं. त्याशिवाय साइन रूल आणि लागला तर आधीमध्ये कोसाइन रूल वगैरे लागतो. ते स्क्वेअर्स वगैरे असतात तर कोसाइन रूल. पहिल्यांदा मी सुरुवात करताना इन ट्रायंगल ABC A plus B plus C equals 180 हे वापरून ठेवतो. साइन रूल पण एकदा वापरून ठेवतो. स्मॉल a b c जर रिप्लेस करायचे झाले तर a अपॉन sin A इक्वल्स b अपॉन sin B इक्वल्स c अपॉन sin C इक्वल्स k. ठीक आहे. जे रिलेशन दिले त्या तरी लिहूया. गिवन a sin A माइनस b sin B इक्वल्स सॉरी नाही आपल्याला हे प्रूव्ह करायचं नाही, शो दॅट म्हणलं ना. ठीक आहे. म्हणजे गिवन नाही एलएचएस म्हणायला पाहिजे तुम्हाला. सॉरी आहे ना, हे इक्वल्स हे प्रूव्ह करायचं. एलएचएस केली. चला ए म्हणजे काय? ए म्हणजे तर इकडे बघा आता के साइन ए ऑलरेडी असलेले एक साइन ए मायनस बी म्हणजे काय? के साइन बी आणि ऑलरेडी असलेले एक साइन बी. के कॉमन ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चे फॅक्टर्स ए प्लस बी ए मायनस बी sin A plus sin B sin A minus sin B sin plus sin 2 sin cos sin plus sin 2 sin cos. परत बघा sin plus sin 2 sin cos, once addition by 2 then subtraction by 2. sin minus sin 2 cos sin once addition by 2 then subtraction by 2. आता फक्त व्यवस्थित लक्ष द्या या अँगलकडे. हे सगळं मल्टिप्लिकेशनचा पार्ट आहे, बरोबर आहे. ही आपली स्टेप खूप महत्त्वाची आहे आणि इथनं पुढे तुम्हाला बऱ्याचदा अशी स्टेप येणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. के ॲज इट इज इनटू हा 2 ॲज इट इज साइन ऑफ ए प्लस बी बाय 2 याच्यासारखी टर्म ही आहे बघा इनटू कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2. नाही त्याला फक्त मी ब्रॅकेट करतो बस. आता त्या ब्रॅकेटमध्ये हे 2 आहे तसे ही साइन मधली टर्म ए मायनस बी बाय 2 इंटू यातली कॉस मधली टर्म. काय केलं फक्त लक्ष द्या. 4 टर्म्सचा प्रॉडक्ट आहे. 2 आहे तसा लिहिलाय, 2 आहे तसा लिहिलाय. यातली एक टर्म त्यातल्या एका टर्मशी कंबाईन केली अँगल बघून आणि ह्यातली ही टर्म याच्याशी कंबाईन केली अँगल पाहून. ए प्लस बी बाय 2 ए प्लस बी. ही स्टेप तुम्हाला बऱ्याचदा इथून पुढे पाहायला मिळेल. हा ठीक आहे. कळली का बघा ही स्टेप. Here it is into 2 sin theta by 2 cos theta by 2. आता थीटा म्हणा सर 2 sin हाफ cos हाफ. साइन डबलचा फॉर्म्युला आहे. साइन डबल म्हणजे अँगलचा डबल. आता या अँगलचा डबल काय सांगा? a प्लस बी.
आता कळलं का आपण 11वीत असे का फॉर्म्युले पाठ करत होते? 2 sin हाफ कॉस हाफ साइन डबल, डबल म्हणजे अँगल सारखं, तिकडेही तेच आहे. 2 sin हाफ कॉस हाफ साइन डबल ए मायनस बी. काही दिवसांनी ही स्टेप काय केली कळत नाही, म्हणून समोर याच्या समोर हे रिझन देऊन ठेवायला बघा. 2 sin ऍक्च्युली असं लिहू आपण साइन थिटा म्हणजे 2 sin हाफ कॉस हाफ. आता उलट 2 sin हाफ कॉस हाफ म्हणजे साइन डबल. पण असा वापरलाय फॉर्म्युला, कळलं का? k इंटू साइन ऑफ a प्लस बी म्हणजे 180 मायनस सी. आता तुमचं तुम्ही याच्याकडे बघत जावं हा, ठीक आहे. इंटू साइन ऑफ a मायनस बी ॲज इट इज. तुमचं शोधायवर पण लक्ष पाहिजे इथं बघा, त्याच्यावर माझं लक्ष असतं, फक्त तुम्हाला तुम्ही स्वतः देतं. k साइन ऑफ 180 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा इंटू साइन ऑफ a मायनस बी ॲज इट इज. आता k साइन सी ला अंडरलाईन करा आणि बघा k साइन सी म्हणजे काय सांगा मला एक. k साइन सी म्हणजे स्मॉल c इक्वल स्मॉल c इंटू साइन ऑफ a मायनस बी इक्वल्स RHS. 10 LHS इक्वल्स RHS. ओके. ओके, त्यातला सेकंड क्वेश्चन c मायनस बी कॉस ए अपॉन बी मायनस सी कॉस ए याची व्हॅल्यू कॉस बी अपॉन कॉस सी ही आपल्याला प्रूव्ह करायची. आपण पहिले LHS लिहूया. c मायनस पी कॉस ए अपॉन बी मायनस सी कॉस ए ही झाली तुमची LHS. आता ह्याच्यामध्ये कोसाइन रूल जो आहे तो आपण तो काय करूया, रिप्लेस करूया कोसाइन मध्ये. c ॲज इट इज मायनस बी इंटू ब्रॅकेट कॉस ए म्हणजे काय, ए नंतर बी, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी होल डिवाइडेड बाय बी मायनस सी इंटू ब्रॅकेट कॉस ए बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. यातला बी कॅन्सल घेतला, काय चुकलंय का बघायला क्वेश्चन. हा सॉरी, क्वेश्चन बरोबर आहे, मी कोसाइन रूल वापरायला चुकलोय. कॉस ए आहे ना, ए नंतर बी येणार ना, सॉरी हे लिहायला मी चुकलोय. काय झालं होतं, सी नंतर आहे कॉस ए, ए नंतर बी, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. हा आता हा कॅन्सल, बरोबर. सी अपॉन 1 माइनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी होल डिवाइडेड बाय बी अपॉन 1 माइनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी. वरती खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन ट्वाइस सी स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याला अपॉन ट्वाइस सी होल डिवाइडेड बाय ट्वाइस बी स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी. न्यूमरेटर मध्ये ट्वाइस सी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर
पॉझिटिव्ह ए स्क्वेअर घेतो, मग शेवटी मायनस बी स्क्वेअर घेतो अपॉन ट्वाइस सी यातला ए स्क्वेअर आधी घेतो, बी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि 1 बी स्क्वेअर, मग सर्वात शेवटी मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी घेतो. याच्या पुढच्या स्टेप मध्ये तुम्ही ऍडजस्टमेंट करायची. हे बघा, सीए दिसले, सीए याला कोसाइन रूल पाठ असतो की नाही त्याला कळेल. सीए दिसले फक्त इथं मी अपॉन ए ऍडजस्ट करतो, ए. असंच तुम्हाला इथं एबी किंवा बीए दिसले, एबी आणि बी अपॉन नेक्स्ट स्टेप मध्ये करायचं. सेम टर्मला डिवाइड केले, काही फरक पडत नाही. आणि आता नीट बघा, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए सी किंवा ट्वाइस सी ए हा कोसाइन रूल आहे. सांगा कुणानंतर सी येतो, कुणानंतर सी येतो, ए नंतर. म्हणजे हा कॉस ए चा कोसाइन रूल आहे. वापरून बघा, कॉस ए, ए म्हणजे काय, ए नंतर काय बी, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अशी टर्म. इथं काय आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ना. इथं सी न सुरुवात झाली ना, मग हे कॉस बी असेल ना, सॉरी कॉस बी खालचा कॉस आहे बरोबर. बी नंतर सी, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी. हा बघा ए आहे, म्हणजे सी नंतर ए येतो ना, कॉस सी, सी नंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बघा. आणि शेवटी हे बघाच की आरएचएस इक्वल्स आरएचएस 10 एलएचएस इक्वल्स आरएचएस. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रूव दैट ए स्क्वेअर, थर्ड क्वेश्चन त्यातला, ए स्क्वेअर इंटू साइन ऑफ बी मायनस सी इक्वल्स बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इंटू साइन ए हे प्रूव्ह करायचं. साइनच्या टर्म जास्त आहेत, एकदा साइन रूल वापरून घेऊया आपण. स्मॉल ए रिप्लेस करायचं असेल तर ए अपॉन साइन ए इक्वल्स बी अपॉन साइन बी इक्वल्स सी अपॉन साइन सी इक्वल्स के. आता जे प्रूव्ह करायचं आहे त्याची एलएचएस लिहूया. ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट साइन ऑफ बी मायनस सी. आता नीट लक्ष द्या, ए म्हणजे काय, ए म्हणजे के साइन ए, के साइन ए चा हा स्क्वेअर इंटू आता साइन ऑफ बी मायनस सी साइन कॉस मायनस कॉस साइन ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ए इंटू आता राहू दे साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ए ॲज इट इज. आता आपण काय करूया, साइन बी सोपं काही नाही बघूया. साइन बी रिप्लेस केलं, एक साइन आरएचएस मध्ये पाहिजे म्हणून मी हे असंच ठेवलं लागलं. बघूया चल, सोडून येईल ती साइन बी रिप्लेस तर करतो. चला, साइन बी म्हणजे काय सांगा, इथनं बघून सांगा. साइन बी म्हणजे बी अपॉन के. हा प्रॉब्लेम असतो, मला हे नको, बी अपॉन के असू द्या. साइन बी म्हणजे काय, बी अपॉन के इंटू आता कॉस सी ला कोसाइन रूल वापरून टाकूया. कॉस सी, सी नंतर काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी मायनस कॉस बी, बी नंतर सी, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी ए किंवा ए सी इंटू साइन सी. साइन सी म्हणजे सी अपॉन के. ओके, खालनं 1 बाय के आधी बाहेर काढतो कॉमन. यातला बी याच्याशी कॅन्सल, यातला सी याच्याशी कॅन्सल. के स्क्वेअर साइन स्क्वेअर ए, त्यातनं 1 बाय के बाहेर काढतो मी. 1 बाय के
ट्वाइस ए दिसतात किंवा आधी राहू दे, एक स्टेप करूया. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए. ओके. आता यातला एक के याच्याशी कॅन्सल. के साइन स्क्वेअर ए इंटू ब्रॅकेट. आता तरी डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू के साइन ए साइन स्क्वेअर सॉरी के साइन स्क्वेअर इंटू आता बघा ए स्क्वेअर कैंसल बी स्क्वेअर ट्वाइस बी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर माइनस 2c स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए. ओके. टू कॉमन आणि कॅन्सल. के साइन स्क्वेअर ए इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ए. आता शोधॅट मध्ये हे तुम्हाला पाहिजे बघा, बी स्क्वेअर मायनस ए. साइन ए पण पाहिजे तुम्हाला. हा ए ना मी इथे लिहितोय आणि किंवा असं करूया बघा, के साइन ए दोनदा लिहितो मी, जास्त सोपं जाईल. बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आहे तसे आणि अपॉन ए इथं लिहिलं. चालतं. ठीक आहे. आता इथं बघ, मला सांगा के साइन ए हे ट्रान्सफर केले की त्याचा आन्सर स्मॉल आहे की नाही बघा. म्हणजे के साइन ए म्हणजे स्मॉल ए का बघा, इंटू साइन ए इंटू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ए. फायनल आन्सर हे मागे पुढे करा. बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इंटू साइन ए इक्वल्स RHS. थोड़ा विचित्र है क्वेश्चन, प्रैक्टिस करा. ओके. नेक्स्ट चौथा क्वेश्चन. AC cos B माइनस BC cos A इक्वल्स A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर प्रूव्ह करायचा. हा फारच सोपा आहे. याचे करंट लगेच कळतं. तर कोसाइन रूल रिप्लेस झाला की हा पार्ट तुम्हाला मिळणार आहे. आता पहिले LHS लिहून घेऊया. AC cos B BC cos A. AC याद आहे सांगा. cos B म्हणजे काय, कोसाइन रूल. cos B म्हणजे B नंतर C. C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन ट्वाइस AC किंवा C मायनस BC as it is cos A नंतर B B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन AC कैंसल BC कैंसल. डिनोमिनेटर सेम है. न्यूमरेटर माइनस न्यूमरेटर C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर माइनस B स्क्वेअर माइनस B स्क्वेअर माइनस C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. कॉमन डिनोमिनेटर 2. C स्क्वेअर कैंसल A स्क्वेअर ट्वाइस A स्क्वेअर B स्क्वेअर माइनस 2B स्क्वेअर अपॉन 2 कॉमन आणि कैंसल equals A square minus B square equals RHS. A square minus B square. ओके. आता यातला पाचवा क्वेश्चन बघा, फिफ्थ क्वेश्चन. त्याची मी फक्त LHS लिहून घेते. cos A अपॉन A प्लस cos B अपॉन B प्लस cos C अपॉन C आणि RHS दाखवायचं आपल्याला A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर अपॉन ट्वाइस ABC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अगदी सोपा क्वेश्चन आहे मागासारखा. फक्त सगळीकडे कोसाइन रूल तेवढा रिप्लेस करायचा. सांगा cos A नंतर B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन ट्वाइस BC
आणि त्याला अपॉन हे तुमचे ए ॲज इट इज. कॉस बी, बी नंतर सी, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी ए आणि अपॉन हे तुमचे बी ॲज इट इज प्लस कॉस सी, सी नंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सॉरी मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी आणि अपॉन तिथले सी. आता हे डिनॉमिनेटर आहे ना, खाली आणून ह्याला मल्टिप्लाय, हे डिनॉमिनेटर ह्याला मल्टिप्लाय, हे डिनॉमिनेटर ह्याला मल्टिप्लाय, फक्त डिनॉमिनेटर खाली आणा. बघा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन हे खाली आणले की ट्वाइस ए बी सी, चेक करा तुम्ही मल्टिप्लिकेशन, प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ह्याला खाली आणा ट्वाइस ए बी सी प्लस त्याला खाली आणा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन त्याला खाली आणा ट्वाइस ए बी सी. सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम झाला, न्यूमरेटर माइनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी सी. ए स्क्वेअर निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल, एक शिल्लक राहील, बी स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, एक शिल्लक राहील, सी स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, एक शिल्लक राहील अपॉन ट्वाइस ए बी सी ॲज इट इज इक्वल्स RHS. Thus LHS equals RHS. आता त्यातला 6th क्वेश्चन ओके. काय बघा क्वेश्चन, cos 2a अपॉन a स्क्वेअर मायनस cos 2b अपॉन b स्क्वेअर इक्वल्स 1 अपॉन a स्क्वेअर मायनस 1 अपॉन b स्क्वेअर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे पण सोपा आहे. बघा LHS लिहितोय मी, LHS cos 2a अपॉन a स्क्वेअर मायनस cos 2b अपॉन b स्क्वेअर. आता हे जे cos डबल वगैरे अँगल आहेत की नाही, cos 2 थीटाचा फॉर्म्युला आपण त्याला वापरूया. cos डबल cos स्क्वेअर हाफ मायनस साइन स्क्वेअर हाफ 1 मायनस 2 साइन स्क्वेअर हाफ. एकदा तुम्ही टर्म साइन मध्ये आणली ना की तुम्हाला साइन रूल वापरून हे टर्म आणता येते. cos डबल ला हे cos डबल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर हाफ म्हणजे अँगलचा हाफ, आणि तिकडच्या cos डबल ला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर हाफ. दोन्ही cos डबलचे टर्म्स आपण रिप्लेस केले, ह्याला अपॉन a स्क्वेअर ॲज इट इज मायनस ह्याला अपॉन b स्क्वेअर ॲज इट इज. आता इथे शेजारी हे जे साइन मधले टर्म आहेत ना, हे रिप्लेस करण्यासाठी साइन रूल लिहून ठेवतो. रिझन म्हणून दिला तरी चालतो. साइन a अपॉन a इक्वल्स साइन b अपॉन b इक्वल्स साइन c अपॉन c इक्वल्स k. ओके. 1 मायनस 2 साइन a म्हणजे काय बघा, साइन a म्हणजे ak चा स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर मायनस 1 मायनस 2 साइन b म्हणजे काय बघा तिकडे, तर bk चा स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर. ठीक है. 1 माइनस ट्वाइस ए स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर माइनस 1 माइनस ट्वाइस बी स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. सोपं काय जाईल, सेपरेट डिव्हिजन करून घेऊया. 1 अपॉन ए स्क्वेअर माइनस ट्वाइस ए स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, हे माइनस साइन नीट लक्ष द्या, माइनस 1 अपॉन बी स्क्वेअर
माइनस माइनस प्लस 2b स्क्वायर k स्क्वायर अपॉन b स्क्वायर. यातला b स्क्वायर कॅन्सल. 1 अपॉन a स्क्वायर माइनस 2k स्क्वायर माइनस 1 अपॉन b स्क्वायर प्लस 2k स्क्वायर. पॉजिटिव नेगेटिव कैंसल. 1 अपॉन a स्क्वायर माइनस 1 अपॉन b स्क्वायर इक्वल्स RHS. 10 LHS इक्वल्स RHS. Now question number 7. b minus c upon a equals tan b by 2 minus tan c by 2. सेम टर्म खाली प्लस मध्ये पॉझिटिव्ह. हा क्वेश्चन कसा सोडवायचा बघा. आता हे जे एबीसी आहेत की नाही हे रिप्लेस करण्यासाठी आता मी साइन रूल वापरून घेऊ. बाय साइन रूल a अपॉन साइन a इक्वल्स b अपॉन साइन b इक्वल्स c अपॉन साइन c इक्वल्स k. म्हणजे मला a k b k रिप्लेस करता येतात. LHS बरोबर b माइनस c अपॉन a. सांगा b म्हणजे काय. k sin b. b म्हणजे k sin b माइनस c म्हणजे काय k sin c अपॉन a म्हणजे काय k sin a. k कॉमन आणि खालचा कॅन्सल. sin b माइनस sin c अपॉन sin a. sin minus sin 2 cos sin. Sin minus sin 2 cos sin. Once addition by 2, then subtraction by 2. Upon sin a आता आहे तसे ठेवा. व्यवस्थित बघा. इक्वल्स 2 cos of b plus c म्हणजे 180 minus a आणि अपॉन 2 as it is. काय केलं बघा. b plus c म्हणजेच 180 minus a आणि अपॉन 2 इंटू sin of whole divided by signing as it is. बाकी सगळ्या यात सेपरेट डिव्हिजन. 2 cos of 90 minus a by 2 into sin of b minus c by 2 upon sin a as it is. Cos of 90 minus theta sin theta into sin of b minus c by 2 as it is upon 2 sin half cos half. 2 sin हे sin डबलचा फॉर्म्युला. 2 sin half cos half. 2 cancel. Sin a by 2 cancel. Sin of b minus c by 2 as it is upon cos a by 2 as it is. त्याच्या पुढची स्टेप फार महत्त्वाची. व्यवस्थित लक्ष द्या. न्यूमरेटर मधले इथंच लिहितो वाटतं. sin of b minus c by 2 as it is. cos of आता हा a by 2 कडे लक्ष द्या. त्यासाठी या बाजूला थोडंसं रफर दाखवते तिकडे लक्ष द्या. a plus b plus c equals 180. तुम्ही पण पेन्सिलने रफर दाखवायचं.
हाफ अँगल पाहिजे आपल्याला a बाय 2, म्हणून डिवायडिंग बाय 2, a बाय 2 प्लस b बाय 2 प्लस c बाय 2 इक्वल्स 180 बाय 2 म्हणजे 90. हा पार्ट आहे ना, मला a बाय 2 पाहिजे ना, सॉरी हा पार्ट आहे ना, हा पार्ट तो कॉमन डिनॉमिनेटर घेऊन वाचा बरं. b प्लस c बाय 2 हा मी पलीकडे घेतला तर a बाय 2 म्हणजे काय राहतात सांगा. 90 मायनस, हे 11वीत झाले बघा तुम्हाला, असे थोडं खूप झाले. 90 मायनस ब्रॅकेट मध्ये b प्लस c बाय 2, हे कळलं का बघा. कोणाच्या जागी a बाय 2 च्या जागी 90 मायनस ओके. आता कॉस ऑफ 90 मायनस थिटा म्हणजेच साइन थिटा. न्यूमरेटर मधले साइन ऑफ b मायनस c बाय 2 ॲज इट इज, खाली कॉस ऑफ 90 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा. थिटा आपल्याकडे b प्लस c बाय 2 आहे बघा. नेक्स्ट स्टेप, आतल्या अँगल मध्ये सेपरेट डिव्हिजन, साइन ऑफ b बाय 2 मायनस c बाय 2. इकडे बघा तुम्हाला कळेल का सेपरेट डिव्हिजन केलं. साइन ऑफ b बाय 2 प्लस c बाय 2. न्यूमरेटर मध्ये एक्सपान्शन, साइन ऑफ अल्फा मायनस बीटा, साइन कॉस माइनस कॉस साइन. सेम पार्ट डिनॉमिनेटर मध्ये, साइन कॉस प्लस कॉस साइन. आता आपल्याला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल, काय करायचं आपल्याला, टॅन. साइनच्या डिनॉमिनेटर मध्ये कॉस आल्याशिवाय ते टॅन मध्ये कन्वर्ट होत नाही. मग हा कॉस जायला पाहिजे, हा कॉस जायला पाहिजे, हा कॉस जायला पाहिजे, हा कॉस जायला पाहिजे, आणि ते b बाय 2 c बाय 2 असेल. म्हणून पुढची स्टेप बघा, डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय, डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय cos b बाय 2 इंटू cos c बाय 2, आणि प्रत्येक टर्मला याने डिवाइड करायचं. बरं, साइन b बाय 2 cos c बाय 2 अपॉन ही टर्म, काय टर्म आहे सांगा, cos b बाय 2 माइनस वरती cos c बाय 2, सॉरी b बाय 2, sin c बाय 2 अपॉन होल डिवाइडेड बाय. आता मी हे लिहिणार नाही, तुमचं तुम्ही लिहायचं. हे फक्त साइन प्लस, बाकी ह्याला आणि ह्याला तेच अपॉन मध्ये येणार आहे की नाही, मला माहिती आहे मला काय म्हणायचं ते. cos c बाय 2 कॅन्सल, cos b बाय 2 कॅन्सल, साइन अपॉन कॉस, अँगल सेम असेल तर त्याचा इथं तुम्हाला लिहायचं बरं काही, हे लिहायचं आहे, हा पार्ट आहे डिनॉमिनेटरचा, आणि अपॉन अपॉन मी दाखवलं असेल. साइन अपॉन कॉस टॅन, टॅन b बाय 2, हे मायनस परत साइन अपॉन कॉस टॅन c बाय 2 अपॉन हे खाली कॅन्सलेशन टॅन b बाय 2 प्लस टॅन c बाय 2. बघा बरं, RHS आली का बघा, इक्वल्स RHS, 10 LHS इक्वल्स RHS. ओके, बाकी क्वेश्चन्स आपण आता नेक्स्ट पिरियड मध्ये पाहूया.